महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पिंपळे गुरव भागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी तब्बल 70,000ची लाच घेणारा बीट निरीक्षक अखेर निलंबित झालाय। महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी या लाचखोर कर्मचाऱ्यावर निलंबनाचा थेट बडगा उगारलाय। उमेश अरुण लोंढे असं या निलंबित करण्यात आलेल्या महापालिका कर्मचाऱ्याचं नाव आहे। उमेश लोंढे हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजेच बीट निरीक्षक म्हणून कार्यरत होता। नेमकं प्रकरण काय होतं? पिंपळे गुरव परिसरातील एका तक्रारदाराचं 3 मजली अनधिकृत बांधकाम होतं। या बांधकामावर महापालिकेने तोडू कारवाई करू नये यासाठी या महाशयांनी थेट 70,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। पण तक्रारदाराने लाच देण्याऐवजी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि इथेच लोंढेंचा गेम झाला। तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रहाटणी येथील महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंग मध्ये सापळा रचला। ठरल्याप्रमाणे 70,000ची लाचेची रक्कम स्वीकारताना उमेश लोंढे याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडलं। या प्रकरणी 12 जून रोजी वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती। तर न्यायालयाने त्याला 15 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। एक लोकसेवक म्हणून काम करत असताना पदाचा गैरवापर करणे, कर्तव्यावर कसूर करणे आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी लोंढेंना सेवेतून निलंबित केलंय। एवढंच नाही तर त्याच्या विरुद्ध आता विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले। अवघ्या 3 महिन्यांच्या सेवेतच लाचखोरीचा बोनस खाण्याच्या नादात थेट नोकरी गमावण्याची पाळी या कर्मचाऱ्यावर आली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।